खूपच छान अशी आपली आंबापोळी तयार झालेली आहे. आंब्याचं सीझन 2च महिने सुरू राहतात. त्यामध्ये काय करावं काय नाही असं होऊन जातं. तर एकदा ही नक्की आंब्याची पोळी करून पहा. चला तर आज आपण बघणार आहोत आंबा पोळी कशी बनवायची. तर त्यासाठी मी इथं एक आंबा घेतलेला आहे आणि थोडी साखर. कमी साहित्यामध्ये 2च साहित्यामध्ये आंबा पोळी अशी तयार होते. त्यासाठी आता मी हे आंबा कापून घेते. आणि यामधला गर काढून घेते. तुम्ही आंब्याचा केक बघितला असन, आंब्याची वडी बघितली असन, आमरस केला असन, पण अशी एकदा आंब्याची पोळी पण करून पहा. खूपच चविष्ट पण लागते आणि कमी साहित्यामध्ये होते. इथे संपूर्ण मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये टाकून ते वेलायची. जायफळ तुम्हाला हवा असेल तर जायफळ पण टाकू शकता. आता याला मिक्सरनं ला फिरवून घेते. इथे मिक्सरला असं फिरून घ्यायचंय. पाणी थोडं पण यामध्ये ऍड करायचं नाही. इथे मी आता गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवून देते. कढई गरम होऊ द्यायची. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते हा आंब्याचा गर. इथं आंब्याचा गर कढईमध्ये टाकून दिलाय. आता यामध्ये साखर ऍड करते मी. साखर विघरेपर्यंत याला 2 ते 4 मिनिटं असं हलवून घ्यायचं. 2-4 मिनिटांनंतर असं आपलं तयार झालेलं आहे सारण. आता गॅस बंद करून घेते आणि थोडं थंड होऊ देते. इथं मी प्लेट घेतली आहे पोळी बनवण्यासाठी. आता त्यावर मी तूप लावून देते. सगळीकडून तूप लावून घ्यायचं, कारण आपली पोळी निघाय सोपी जाईल. आता हे सारण ह्या प्लेटमध्ये टाकून देते. ह्या प्लेटमध्ये सारण टाकलेलं आहे. याला थोडं असं करून घ्यायचं, कारण व्यवस्थित होईल. आणि नंतर याला 2 दिवस उन्हात ठेवून द्यायची ही प्लेट. उन्हाची सोय असेल तर उन्हात ठेवून द्यायचं, नाहीतर फॅन खाली ठेवलं तरी पण चालतं 2 दिवस. ही पाहू शकता आपली आंबा पोळी 2 दिवसांनंतर अशी तयार झालेली आहे. आता याला मी साईडचे काठ थोडे हलके हलके काढून घेते. खूपच छान असा रंग पण आलेला आहे. ही पाहू शकता आपली अशी आंबावडी तयार झालेली आहे. आंबा पोळी खूपच भारी अशी तयार झाली. आता आपण हिचे काप करून घेऊ. हिचा अगोदर पोळीचा रोल करून तयार करून घेऊ. नंतर याचे असे काप करून घ्यायची पोळीची. हे पाहू शकता खूप अशी मस्त अशी आपली आंबा पोळी तयार झालेली आहे. तुम्ही आंब्याची नारळ वडी बनवली असन, आंबा रस बनवला असन,
आंब्याची लस्सी बनवली असेल, केक बनवला असेल, पण अशी आंब्याची ही पोळी कधी बनवली नसेल. आणि पोळी जे मी काप पण करून घेतलेले, खूपच अशी मस्त तयार झालेली आहे आणि खायला पण एकदम अशी भारी लागते. कमी साहित्यामध्ये होते. कशी वाटली मग आपल्या आंबा पोळीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.